3 मे रोजी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं. लग्नात झालेल्या खर्चावर अजूनही चर्चा थांबली नाहीये. पण तेवढ्यात या लग्नाविषयी एक अशी नवीनच माहिती समोर आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये. एक अशी माहिती जी इंदुरीकर महाराजांच्या जावईविषयी आहे. जेव्हा ही लग्न झालं तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडला होता की करोडोंचा खर्च करून महाराजांनी मुलीचं लग्न केलं, पण ते ज्या मुलाशी केलं तो मुलगा नेमका कोण आहे? आता साहजिकच प्रत्येकाला कल्पना होती की तो काही साधासुधा माणूस नसेल. तसेच न्यूज चॅनलवर महाराजांचे जावई साहिल चिलप हा कोट्याधीश आहे. याच्या खूप कंपन्या आहेत. त्याच्या वडिलांची खूप मोठी मालमत्ता आहे. काही चॅनल्सवर तर आकडे सांगितले 1000 कोटी 2000 कोटीपर्यंत आकडे सांगण्यात आले. पण आज जे सत्य समोर आलं ते वेगळंच निघालंय. 3 मे रोजी हे लग्न झालं. काल लग्नानंतर नवरा नवरीची सत्यनारायण पूजा घालण्यात आली. तेव्हा जे सत्य अचानक बाहेर उघडकीस आलं त्याने सगळीकडे खळबळ उडाली. कारण की जो पैसा, जी प्रॉपर्टी, जी मालमत्ता दाखवली गेली तिच्या मागचं रहस्य अखेर समोर आलं. इंदुरीकर महाराजांचे जे सोयरे आहेत म्हणजे साहिल चिलप, त्याचे आईवडील, यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला याचं सगळं सत्य बाहेर आलं. अचानक घडलं असं की महाराज एकटे जाऊन रडले. बऱ्याच वेळा आपण पाहतो लोकांकडे गडगण संपत्ती असते. पैसा कसाही आला तरी त्यामुळे श्रीमंती दिसते, पण त्या श्रीमंती मागचं रहस्य माहिती नसतं. पण इंदुरीकरांच्या सोयऱ्यांच्या त्या संपत्तीचं रहस्य आज उघडकीस आलं. महाराजांच्या जावयाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं खरं सत्य पहिल्यांदाच आज उघडकीस आलंय. लग्न होताच इंदुरीकर महाराजांच्या जावयाचा खरा चेहरा उघडकीस आला. मग काय आहे ते सत्य? चिलप कुटुंबाचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे? साहिल चिलपने जी प्रॉपर्टी त्याची आहे त्याच्या मागचं गुपित नेमकं काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की इतका मोठा खर्च करून महाराजांची चूक झाली की महाराज बरोबर होते? चला जाणून घेऊया या धक्कादायक सत्याचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मे महिना म्हणजे लग्नसराई. प्रत्येक दिवशी हजारो लग्न होतात, पण राज्यात एकाच लग्नाची चर्चा आहे, ते म्हणजे इंदुरीकर महाराजांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं लग्न. 3 मेला लग्न झालं आणि 7 मेला सत्यनारायणाची पूजा झाली. आणि पूजा होताच एक असं सत्य उघडकीस आलं. ते सत्य वेगळंच निघालं. लग्नाच्या दिवशी 100 एकराची जागा होती. 10-20 एकराचा फक्त मांडव होता. 3 लाखांची गर्दी, दिग्गजांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेली. लग्नाचे आकडे आले तेव्हाच पहिली शंका लोकांना आली होती. लोक म्हणू लागले, एवढे पैसे महाराजांनी कुठून आणले? एक साधा कीर्तन करणारा माणूस त्यांच्याकडे एवढे पैसे येतातच कसे? आणि जे महाराज लोकांना सल्ले देतात की कमी खर्चात लग्न करा, ते करोडोंचा खर्च कसा करतात? असे करत लोकांनी टीकेची झोड उठवली होती. पण हे लग्न झालं. महाराजांनी टीकेला उत्तर देण्याचा देखील प्रयत्न केला. पण सत्यनारायणाची पूजा होताच एक असं सत्य समोर आलं ज्याने सगळीकडे चर्चा दुपटीने वाढली. ते सत्य आहे महाराजांचा जावई साहिल चिलप याचं. जेव्हा साखरपुडा झाला होता तेव्हा महाराजांवर टीका झाली होती. 1 वर्षापूर्वीच महाराजांचा जावई नेमका कोण आहे याविषयी न्यूजमध्ये अनेक बातम्या आल्या होत्या. न्यूजमध्ये सांगितलं गेलं साहिल चिलप हा उद्योजक आहे, तो कोट्याधीश आहे, त्याच्या अनेक कंपन्या आहेत, ते मुंबईमध्ये राहतात. पण लग्न झालं आणि खरी माहिती उघडकीस आली. या कुटुंबाने हा पैसा नेमका कसा कमावला? या संपत्तीमागचं रहस्य काय? अखेर ते उघडकीस आलं. साहिल चिलपचे आईवडील कोण? ते कुठे राहतात? त्यांचा व्यवसाय काय? आणि साहिलचा मुख्य व्यवसाय काय आहे? हे सगळं सत्य आता उघडकीस आलंय. लग्न होताच सत्यनारायण पूजेनंतर जी धक्कादायक माहिती समोर आली ज्याने सगळीकडे चर्चेची एक लाट उठलीय. पहिलं सांगितलं गेलं होतं की साहिल चिलप हा खूप श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांचं घर देखील खूप श्रीमंत आहे. त्याची उद्योजक म्हणून ओळख आहे. साहिल चिलप एक सक्सेसफुल उद्योजक आहे, त्यामुळे त्याचं ज्ञानेश्वरी बरोबर लग्न झालं अशी माहिती होती. पण त्याच्या आईवडिलांचा इतिहास जेव्हा तपासला गेला, जेव्हा साहिलची हिस्ट्री तपासली गेली, तेव्हा जे समोर आलं त्याने महाराष्ट्राला धक्का बसला. खरं तर या कुटुंबाचा इतिहास जर पाहायला गेला तर हे कुटुंब सध्या मुंबईत वास्तवास आहे, पण त्यांची पाळंमुळं पुणे जिल्ह्यातील जुन्नई तालुक्यातील काटेडे गावात सापडली. तपासाअंती असं सापडलं की ते मूळचे मुंबईचे नाहीत, तर काटेडे गावचे आहेत. शिवनेरीच्या सावलीत ते कुटुंब वाढलेलं. सुरुवातीला ते शेतकरी. आता एक शेतकरी कुटुंब इतका मोठा व्यवसाय कसा झाला याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं, साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप यांचा प्रवासही थक्क करणारा होता. एका काळी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. हाताला काम नव्हतं, पण डोळ्यात स्वप्न होती. 2003चा विषय ज्या दिवशी त्यांचा प्रवास सुरू झाला. 2003 सालामध्ये ते फक्त काही पैसे घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले. नवी मुंबईच्या धावपळीत त्यांनी एका ट्रक ड्रायव्हर सोबत काम केलं. लॉजिस्टिकचे बारकावे समजून घेतले. जेवण वेळेवर नसायचं, राहण्याची सोय नसायची,
पण स्वतःचं काहीतरी उभी करण्याची जिद्द होती. सुनील चिलप यांचा इतिहास देखील थरारक होता. मुंबईत गेले, परिस्थिती अत्यंत बेताची. 1 रुपया जमा करून शून्यातून ट्रक घेतला. ट्रकवर व्यवसाय सुरू केला. पाहता पाहता 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. आता ताफ्यात शेकडो कंटेनर उभे आहेत. ही केवळ प्रगती नाही, तर एका मराठी माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी परप्रांतीय लोकांच्या मक्तेदारीला दिलेली टक्कर होती. सुनील चिलप यांनी कष्ट करून साम्राज्य उभं केलं, पण ते सांभाळण्यासाठी सक्षम वारसदार हवा होता. साहिल चिलप मोठा होत होता. त्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, पदवी मिळवली आणि इंजिनिअरिंगचे टेक्निक्स व्यवसायात वापरले आणि व्यवसाय दुपटीने वाढला. तो एक असा मुलगा आहे की जो सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीसारखाच वागतो. इतकी श्रीमंती, पण त्याच्या चेहऱ्यावर अभिमान नाहीये. सध्या तो वडिलांच्या खांद्याला खांदा लावून नावाशेवा बंदराजवळील लॉजिस्टिक आणि रिअल एस्टेटचे व्यवहार सांभाळतो. आता अनेकांना प्रश्न पडतो की इंदुरीकर महाराज अहिल्यानगरचे आणि चिलप कुटुंब पुण्यातलं, तर ते एकत्र कुठे आले? तर त्यांच्यामधली दोरी होती विठ्ठलाची भक्ती. चिलप कुटुंब हे जुन्नर भागातलं वारकरी संप्रदायाचं. त्यांच्या घराबाहेर एक स्पीकर लावला आहे आणि त्यात दिवसभर हरिपाठाचा गजर सुरू असतो. चिलप कुटुंब पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी जोडलेलं. साहिलचे काका वडील दरवर्षी आषाढी कार्तिकीमध्ये सेवा देतात. पनवेलमध्ये खांदा कॉलनीमध्ये चिलप कुटुंबातर्फे वारकऱ्यांसाठी भव्य अन्नदान आणि निवासाची सोय केली जाते. आणि याच वारीच्या वाटेवर इंदुरीकर महाराजांची आणि चिलप कुटुंबाची ओळख झाली. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून त्यांचे घरगुती संबंध आहेत. चिलप कुटुंबाच्या मालमत्तेचा तपशील: 1. MS लॉजिस्टिक कंपनी. नावाशेवा पोर्टवर त्यांची कंपनी आहे, ज्यात 100 ते 120 ट्रक्स आहेत. 2. रिअल एस्टेट. सुनील चिलप हे नवी मुंबई पनवेल भागात नामांकित बिल्डर आहेत. सिडको क्षेत्रात अनेक प्रकल्प त्यांनी बांधले. 3. जमीन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या लगत अनेक मालकीचे मोक्याचे भूखंड आहेत, ज्याची किंमत शेकडो कोटींमध्ये आहे. 4. शेती. जुन्नरमधल्या काटेडे येथे त्यांची आधुनिक द्राक्ष डाळिंबाची बाग आहे. 5. गाड्या. मर्सिडीज, ऑडी, फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्यांची मालिका आहे. 6. बंगले. पनवेलमध्ये भव्य घर आणि जुन्नरमध्ये शिवनेरी भू हा राजवाड्यासारखा बंगला आहे. त्यांची संपत्ती 500 ते 700 कोटींच्या आसपास असल्याचं बोललं जाते. आता महाराजांच्या जावयाचं जे सत्य समोर आलं, त्यांच्या वडिलांची मेहनत समोर आली. त्याने अक्षरशः टीकाकारांचं तोंड बंद केले. महाराजांनी फक्त पैसा पाहिला नाही, तर संस्कार पाहून घर निवडलं. मुलीचं लग्न सुखात होतंय हे पाहून महाराजांच्या डोळ्यात अभिमानाने पाणी आलं असावं. करोडोंच्या लग्नावरून टीका झाली खरी, पण महाराजांचा निर्णय योग्य होता अशी चर्चा आता सुरू झाली. मग तुम्हाला या लग्नाविषयी काय वाटतं? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.